पण या सगळ्यात साफ जुमलेबाजी आहे, घोटाळेपणा आहे. त्यामुळे या सगळ्यात खरं तर निवडून तुमच्या दम असेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन दाखवा. उद्धवजींची सभा झाली मागचे 2-3 महिने, जिवंत सभा, नुसता कळकळता उत्साह. इथं तर यांना तर कुठून धरून आणून बसलेले लोक दिसतात, बघा तुम्ही जाऊन. काय विकास कामं केले जरा दाखवून द्या. मोदींनी जे सांगितलं होतं 2014ला बहुत हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार, किती महागाई कमी झाली जरा दाखवून द्या. 15 लाख रुपये खात्यात येणार होते, काळा धन वापस येणार होतं. कोणतं डेव्हलपमेंट झालं? शेतकऱ्यांचं हित झालं, शेतकऱ्यांचा विकास झाला, बेरोजगारी या देशातली हटली. कोणता विकास झाला जरा दाखवा. मोदीने कोणता विकास, खरं तर मोदीने काय केलं जाऊन दाखवायची हिंमत करावाच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी. हर घर छत देणार होते 2022ला, आता 2024 उजाडलं. हर घर जल देणार होते, हर घर नल देणार होतं, 2024 उजाडलं. दाखवा काय विकास आहे. 85 कोटी लोकांना तर तुम्हाला धान्य द्यावं लागतं. गरिबी हटवली म्हणतात, 85 कोटी लोकांना तर तुम्हाला धान्य द्यावं लागतं. गरिबी हटली असते तर एवढ्या लोकांना द्यावं लागलं असतं का? आणि म्हणजे या सगळ्यात साफ जुमलेबाजी आहे, घोटाळेपणा आहे. त्यामुळे या सगळ्यात खरं तर निवडून तुमच्या दम असेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन दाखवा. हे तर माझं आव्हान आहे. थोडं मागव सर, थोडं पाठीमागं सर, थोडं पाठीमागं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मला असं वाटतं अमित शहा जे बोलतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा. आदित्य ठाकरे तरी राजकारणात आहे, युवा सेना प्रमुख आहे, मागच्या 10, 15, 20 वर्षांना काम करतात, आमदार आहेत, मंत्री आहेत. यांचा तर मुलगा तर क्रिकेटची बॅट पण यांनी उलटी का सोयीची पकडली नसेल, तो क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष, त्याच्याविषयी बोलावं ना. त्याच्याविषयी बोला, किती कसोटी सामने खेळला, किती बॉलिंग केली, किती बॅटिंग केली, किती किपिंग केली, किती फिल्डिंग केली, काय केलं तुम्ही. आणि तुम्ही क्रिकेट बोर्डाचे देशाचे अध्यक्ष होता, आता तेही कर्तृत्व जरा सांगावं. लोकांच्या डोळ्यातलं तुम्हाला मुसळ दिसतं, तुमच्या डोळ्यातलं तुम्हाला एवढं मोठं मुसळ ते दिसत नाही. तुमच्या पक्षाचे नेते बघा, कोण 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 काय काय, तुमच्या राणेंचं बघा काय कोण कोण आहे, काय काय कित्येक. मग रावसाहेब दानवेंचं नाव घेता येईल, अनेक नाव घेता येईल या महाराष्ट्रातले. आणि म्हणून ती शिकवायची गरज नाही शिवसेनेला. ते असं म्हणतात की 50 वर्ष महाराष्ट्रात शरद पवारांना शरद पवारांना 50 वर्ष महाराष्ट्रात आहे ना आता आवाज शरद पवार काय 50 वर्ष महाराष्ट्रात सत्तेत नाही आहे. या महाराष्ट्राचं नेतृत्व निश्चित ते करतात, परंतु 50 वर्ष शरद पवार साहेब काय सत्तेत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं शरद पवार आणि मोदीजी यांच्यामध्ये फरक आहे. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, आणि का सहन करायचं? खोटेपणामुळं, बंपकबाजीमुळं, या सगळ्या गोष्टीमुळे सहन करायचं का? संभाजीनगरमध्ये आज अमित शहाची सभा होती. संभाजीनगरची जागा शिवसेना राखेल का? 100% राखेल. अमित शहाची सभा जाऊन बघा, कोण आहे तिथं, काहीतरी उत्साह आहे का, कुठून कुठून लोक जमा केले जरा बघा. आमची सभा होत असते काय, जिवंत सभा होत असते. उद्धवजींची सभा झाली मागचे 2-3 महिने, जिवंत सभा, नुसता कळकळता उत्साह. इथं तर यांना तर कुठून धरून आणून बसलेले लोक दिसतात, बघा तुम्ही जाऊन. अशी चर्चा आहे. खरं तर आश्चर्यच वाटलं आम्हाला. ठाकरे साहेब अमित शहाना भेटायला जाणार की आताच्या दौऱ्यात, कधी? मुंबईच्या दौऱ्यात. कोणत्या खोट्या बातम्या तुम्ही येतात, कशाला भेटायला जाणार आहे? काय कारण भेटायला जायचं? दानवे साहेब, एक प्रश्न आहे की वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काय नेमकं कुठं घोडं अडलंय, काय अडचण आहेत नेमक्या? मला असं वाटतं असं कुठे घोडं अडलेलं नाही, कोणती अडचण नाही. येणाऱ्या आठवड्याभरात या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.